नमस्कार मित्रांनो, एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गरजे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण TCS आणि IBPS पॅटर्नवर अतिशय महत्त्वपूर्ण असं गणित व बुद्धिमत्ता पाहत आहोत। आजचा आपला पहिला जो प्रश्न आहे हा प्रश्न पहा। या ठिकाणी इनपुट आणि आउटपुट वरचा प्रश्न आहे आणि हे प्रश्न कुठे विचारला होता पहा, तर जी माडा परीक्षा होती, माडा परीक्षा झाली होती कधी 2021 ला, म्हणजे परीक्षा 2022 मध्ये झाली होती पण 2021 आहे। ओके, मग या ठिकाणी विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। परीक्षा कोणी घेतली होती? TCS ने परीक्षा घेतली होती। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न दिला जातो, संख्यांची रचना करणाऱ्या एका यंत्रात जेव्हा संख्यांची एक इनपुट लाईन दिली जाते, पहा इनपुट लाईन दिली जाते, तेव्हा प्रत्येक पायरीत एका विशिष्ट नियमाचे पालन करून त्यांची फेररचना केली जाते। खाली इनपुट आणि फेररचना यांचे उदाहरण दिलेले आहे। या ठिकाणी पहा, इथं इनपुट दिलेलं आहे। ज्यावेळेस तुम्हाला असं गणित येईल, हे तुम्हाला अजिबात काही वाचायचं नाही, काहीच नाही वाचायचं, डायरेक्ट इनपुट कुठे बघायचं। मग या ठिकाणी पहा, इथं काय आहे? इनपुट आहे। ओके, या ठिकाणी पहा काय आहे? इनपुट आहे। या ठिकाणी काय? पायरी पहिली, पायरी दुसरी, पायरी तिसरी, पायरी चौथी। ओके, 4 पायऱ्या दिल्यात आणि चौथी पायरी ही काय सांगितली? शेवटची पायरी आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। फक्त या ठिकाणी काय केलं असतं मित्रांनो, एका पद्धतीने एका पॅटर्ननुसार काय केली असती? रचना केली असती, प्रत्येक पायरीची रचना केली असती आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एक वेगळं इनपुट दिलं असतं आणि याच्या इनपुटवरती काय केलं असतं? आपल्याला वेगळा प्रश्न या ठिकाणी विचारलेला असतो। ओके, मग या ठिकाणी पहा, इथं काय केले पहा, काय केले पहा, या ठिकाणी पहिली संख्या काय होती? 38, 49, 36 होती। त्याचं इनपुट लिहिताना खाली काय लिहिले पहा? 3 कट केलेत पहा, बाकीची संख्या जशाच तशी लिहिली। काय केलंय? 84 936 जशाच्या तशी लिहिलेत। या पहिल्या टेस्ट स्टेप मध्ये काय केलंय? 3 कट केलेत। दुसऱ्या स्टेप मध्ये काय केलंय पहा? दुसऱ्या इनपुट मध्ये आता या ठिकाणी पहा, प्रत्येक संख्येतलं तसंच केलं त्यांनी बरं का। ओके, इथं 4 कट केलेत, या संख्येमध्ये पहा इथं 3 कट केलेत, या संख्येमध्ये पहा 5 कट केलेत। ओके, ही झाली पहिली पायरी। दुसऱ्या पायरीमध्ये काय केलंय पहा, दुसऱ्या पायरीमध्ये या ठिकाणी काय केलंय पहा, 8 जशाच तसे ठेवलेत, इकडला पाठीमागचा अंक कट केला पहा 6, इथं पहा 84 93 6 कट केलेत। मग इथं पहा हे 7 कट केले, इथं काय केलंय? हे 4 कट केले, इथं काय केलंय? हे 3 कट केले। म्हणजे एक वेळेस काय केलंय? पहिल्या पायरीला समोरची संख्या कट केली, दुसऱ्या पायरीला काय केली? शेवटची संख्या कट केली, तिसऱ्या पायरीत काय केले? पुन्हा तिसऱ्या पायरीत पुन्हा पहा पहिली संख्या कट केली, इथं पहा पहिली संख्या कट केली, इथं 96 आहेत, इथं 96 आहेत। म्हणजे पहा लक्षात ठेवा, कट कुठपर्यंत केलंय? जोपर्यंत 2 अंकी संख्या तयार होत नाही तोपर्यंतच कट केले। मग इथं पहा, इथं 8 कट केलेत। ओके, शेवटची चौथी पायरीत काय सांगितलंय पहा, इथं पहा हे 49 आहेत, हे 3 कट केले, इथं 25 आहेत, हे 8 कट केले, 96 जशाच तसे ठेवले। का? तर 96 काय केलंय? 2 अंकी संख्या झालेली आहे तोपर्यंत, म्हणजे फक्त 2 अंकी संख्या होईपर्यंतच काय केलंय? कट केलंय। मग इथं 6 कट केले। ओके, म्हणजे हे काय झाली? आपली चौथी आणि शेवटची पायरी दिली। मग आपल्याला हे इनपुट दिलेलं असतं आणि हे इनपुट देऊन काय विचारले पहा, या ठिकाणी 5व्या पायरीत प्राप्त होणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज किती? कोणत्या पायरीत? 5व्या पायरीत सांगितले प्राप्त होणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज विचारली। काहीच करायचं नाही तुम्हाला, अजिबात सगळ्या पायऱ्या मांडीत बसायचंच नाही। पहिल्या पायरीत काय होईल पहा? पहिला अंक कट होईल, सगळ्या अक्षरातला काय होईल? पहिला अंक कट होईल पहा पहिल्या पायरीत। ओके, ही झाली पहिली पायरी। ओके, पायऱ्या इथे लिहून ठेवतो मी। दुसऱ्या पायरीत काय होईल? शेवटचा अंक कट होईल, प्रत्येक संख्येमधला काय होईल? शेवटचा अंक काय होईल? कट होईल। ही झाली दुसरी पायरी। ओके, तिसऱ्या पायरीत काय होईल? उरलेला पहिला अंक कट होईल, म्हणजे हा अंक काय होईल? कट होईल। ही झाली तिसरी पायरी। ओके, इथं 3 कट होणार नाही, सॉरी, कट कुठपर्यंत करायचं आपल्याला? जोपर्यंत संख्या 2 अंकी राहत नाही तोपर्यंत, म्हणजे या संख्येत आता कट होणार नाही। ओके, ही झाली आपली तिसरी पायरी। चौथी पायरी काय होईल? चौथी पायरी सुरुवातीत झाल्या, आता शेवटचा अंक कट होईल, इथं 6 कट होतील, इथं 7 कट होतील, इथं कट होणार नाही। ओके, आणि 5वी पायरी काय होईल? आपल्याला काय सांगितलंय? 5व्या पायरीत विचारलंय की नाही? मग 5वी पायरी काय होईल पहा, इथं हे 8 कट होतील, इथं 28 आहेत, कट होईल का? नाही होणार। इथं 28 आहेत, कट होईल का? नाही होणार। इथं 32 आहेत, कट होईल का? नाही होणार। मग आपल्याला काय सांगितलंय? सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज। 2 अंकी संख्या किती राहिल्यात? पहा इथं 472 राहिलं, 3 अंकी संख्या आहे, इथं 28 आहे, इथं 28 आहे आणि इथं 32 आहे।
मग 28, 28 आणि 32 यांची जर बेरीज केली, 28 आणि 28 किती 56, 56 अधिक 32 बरोबर किती या ठिकाणी 56 अधिक 32 बरोबर 88. कुठे 88? पहा पर्याय क्रमांक 4 आपल्याला 88 दिलेला आहे. काय अवघड आहे बरं या इनपुट आउटपुट मध्ये. फक्त तुम्हाला संबंध ओळखता आला पाहिजे, काय क्रम लावलाय किंवा काय याच्यामध्ये बदल केलाय, प्रत्येक पायरीमध्ये काय बदल केलाय हा बदल तुम्हाला ओळखता आला पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही, सिंपल असतं, सगळ्यात सोपं असतं. प्रत्येक पायरी लिहित बसायची गरज नाही मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. ओके, पुढचा प्रश्न पाहू. दुसरा, अजून भरपूर प्रश्न घेतलेत पहा. जेवढे महाराज परीक्षा विचारले होते ना तेवढे सगळे घेतलेत. दुसरा प्रश्न आहे, वाचायची गरज नाही, काहीच वाचायचं नाही, अजिबात वाचायचं नाही. डायरेक्ट कुठे यायचं, इनपुट पशी. ओके, पहा इनपुट काय दिलंय, इनपुट काय दिले पहा या ठिकाणी 57, 68, 78, 38. पहा बरं का, प्रश्न कुठं आलेला तुम्हाला एकदा दाखवतो मी. कुठं आलता, माडा एक्झाम 2021 ला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे माडामध्ये जेवढे इनपुटचे प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी आज घेतलेले आहेत. ओके, काय सांगितलंय पहा, इनपुट काय दिलंय 57, 68, 78, 38. ओके, पहिल्या पायरीमध्ये काय केलंय पहा बरं. पहिल्या पायरीत काय केले पहा, दोघांची बेरीज केली पहा. 5 आणि 7 किती 12, 6 आणि 8 किती 14, 7 आणि 8 किती 15, 3 आणि 8 किती 11. पहिल्या पायरीमध्ये काय केलंय, बेरीज केली. दुसऱ्या पायरीमध्ये काय केलंय पहा, पुन्हा या दोन अंकांची बेरीज केली. 1 आणि 2 किती 3, 1 आणि 4 किती 5, 1 आणि 5 किती 6, 1 आणि 1 किती 2. पुन्हा काय केलंय, बेरीज केली. तिसऱ्या पायरीमध्ये काय केलंय पहा, इथं 27 आहे म्हणजे 3 चा घन 27, 3 चा घन केलाय 27, 5 चा घन केला 125, 6 चा घन केला 216 आणि 2 चा घन केला 8. पहिल्या पायरीमध्ये काय केलं, अंकाची बेरीज केली. दुसऱ्या पायरीमध्ये सुद्धा अंकाची बेरीज केली आणि तिसऱ्या पायरीमध्ये काय केलंय, त्या अंकाचा घन केलाय. ओके, मग इथं आपल्याला काय केलंय, इनपुट दिलंय आणि विचारलंय काय, इनपुटची दुसरी पायरी कोणती असेल. तिसरी पायरी सुद्धा नाही विचारलं आपल्याला, आपल्याला विचारलं इनपुटची दुसरी पायरी कोणती असेल. मग या ठिकाणी पहा काय होईल, पहिल्या पायरीमध्ये काय केले पहा, बेरीज केली अंकाची. 7 अधिक 9 किती होईल, 7 अधिक 9 बरोबर किती या ठिकाणी 16. इथं काय होईल, 6 आणि 5 11, 7 आणि 4 11, 9 आणि 4 काय होईल 13. ही झाली पहिली पायरी. ओके, दुसरी पायरी काय होईल, पुन्हा एकदा बेरीज अंकाची. 6 आणि 1 किती 7, 1 आणि 1 2, 1 आणि 1 2, 1 आणि 3 4, 7 2 2 4. हे आपलं काय असणार या ठिकाणी उत्तर असणार आहे. मग पाहूया आपण 7 2 2 4 कोणता पर्याय दिलाय पहा. पर्याय क्रमांक 3 आपल्याला 7 2 2 4 दिलेला आहे. अजिबात पायऱ्या लिहित बसायचं नाही, काहीच 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 करत बसायचं नाही. बघा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो काय होईल. पहिली पायरी काय होईल पहा, 7 आणि 9 दोन्ही अंकाची बेरीज केली किती होईल, 9 आणि 7 किती 16. पुन्हा या अंकाची बेरीज केली 1 आणि 6 किती 7. ओके, इथं काय होईल 6 आणि 5 11, 1 आणि 1 किती 2, 7 2. इथं काय होईल पहा 4 आणि 7 किती 11. पुन्हा काय होईल 2, 9 आणि 4 13, 1 आणि 3 4, 7 2 2 4, 7 2 2 4. बरोबर, विषय संपला. काही बघायची गरज आहे, इनपुट आउटपुट इनपुट आउटपुट इनपुट आउटपुट लिहित बसायची गरज आहे, अजिबात गरज नाही. फक्त तुम्ही पॅटर्न समजून घ्या मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो याच्यामध्ये काही अवघड नाही. मला तर एवढी कीव येते. आता बऱ्याच जणांचे क्लासेस फक्त या 2 प्रकारावर चालले तर, एक म्हणजे इनपुट आउटपुट आणि दुसरं म्हणजे ते काय सिटिंग अरेंजमेंट का काहीतरी. अरे एवढे 2 प्रकरणं म्हणजेच गणित बुद्धिमत्ता नाही मित्रांनो, हे मी वारंवार तुम्हाला सांगतोय. TCSने सुद्धा बघा माडा परीक्षेत इनपुट आउटपुटवर प्रश्न विचारले बरोबर. त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेचा पेपर घेतला, इनपुट आउटपुट कुठं दिसलं नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रश्न घेतला, इनपुट आउटपुट कुठं दिसलं नाही. आता याचा पेपर घेतला कशाचा, वनरक्षकचा. त्या ठिकाणी मात्र काय केलंय, इनपुट आउटपुट विचारलेलं आहे. ओके, मग आता तलाठी भरतीला पुन्हा विचारेल की नाही विचारेल सांगता येत नाही. काय 50-50 4 परीक्षा घेतल्यात, 2 परीक्षेत विचारलंय, 2 परीक्षेत विचारलं नाही. म्हणून तुम्हाला काय करायचंय, तयारी करायची, प्रत्येक प्रकरणाची तयारी करायची. म्हणजे इनपुट आउटपुटची तयारी करायचीच आहे, पण त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा सगळ्या प्रकरणाची तयारी करायची आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो पहा, या ठिकाणी पहा. आता गणित बुद्धिमत्ता किती मार्काला आहे हो, 25 प्रश्न आहेत की नाही, बरोबर आहे की नाही. पोरग बाहेर आले, अरे काय होतं पेपरला
इनपुट आउटपुटचे 2 प्रश्न होते. बरं, सिटिंग अरेंजमेंटचे 2 प्रश्न होते, दिशावर्ती 2 प्रश्न होते, कालदर्शक 2 प्रश्न होते. किती प्रश्न झाले? 8च प्रश्न झाले. अजून 1-2 फलानं बिलानं वर्गीकरण सांगते 2 प्रश्न, संख्या मालिका 2 प्रश्न. किती प्रश्न झाले? 1 2 3 4 5 6. किती प्रश्न झाले? 12 प्रश्न झाले. अरे पण 12 प्रश्न जर बुद्धिमत्ता आहेत तर उरलेले 13 प्रश्न कशाचे होते हे त्याला एकदा विचारा. 13 प्रश्न कशाचे होते? ते 13 प्रश्न गणिताचे होते. पण त्याच्या डोक्यात नाही राहिलं, त्याच्या ते प्रश्न डोक्यात नाही राहिले, ते बाहेर येऊन सांगतच नाही पोरांना. हे जे मेन चॅप्टर आहेत हे त्याने ऐकलेलं असते, पहिल्यापासून युट्यूबला पाहिलं असतं. TCS पॅटर्न, सिटिंग अरेंजमेंट, TCS पॅटर्न, इनपुट आउटपुट, हा त्याचा काय होतो? परिणाम होतो. तुम्ही एकदा बेरीज करून बघा ना, 25च्या 25 प्रश्न आहेत का रिजनिंगचे? नाहीत. ओके, असो. पुढचा प्रश्न पाहू. इनपुट आउटपुटच घेतले आपण, 4 प्रश्न घेतलेत. पुढचं वरचं वाचायची गरज तुम्हाला नाही, डायरेक्ट इनपुट बघायचं आणि पायरी काय दिली ते बघायची. इनपुट काय दिलंय वाचायची सुद्धा गरज नाही, इनपुट फक्त पायरी बघा. हे इनपुट आहे, ही पहिली पायरी आहे. इथं काय केलंय पहा, जाम, पेन, टीप, एंग, बेड असे शब्द होते. त्याच्यामध्ये काय केलंय पहा, सुरुवातील शब्द कोणता घेतलाय पहा, इथं ANG घेतलाय, म्हणजे अँग घेतलाय किंवा एनी सुरू होणारा शब्द सुरुवातीला घेतलाय. काय केलाय? पहिल्या पायरीमध्ये काय केलाय? एनी सुरू होणारा शब्द घेतलाय. म्हणजे आपण त्याला म्हणतो ना ABCD क्रमानुसार किंवा इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी. जर आपल्याला खरंच शब्द वापरायचा असेल तर म्हणजे शब्दकोशानुसार मांडणी म्हणा, ABCD नुसार मांडणी म्हणा, काही म्हणा. हे केलंय. बाकीचंच काय असतंय? जसं तसं लिहिलेलं असतंय. इथं काय केलं? दुसऱ्या स्टेपमध्ये पहा, B आधी आणलाय, इथं A आणला होता, इथं B आणलाय, पुन्हा बाकीचं काय केलंय? जसं तसं लिहिलंय. ओके. तिसऱ्या पायरीमध्ये काय केलंय पहा, ABCD नुसार AB झाल्यानंतर कोणतं अक्षर येतं याच्यामध्ये पहा, J, P आणि याच्यामध्ये J येतं. मग त्यांनी तिसऱ्या पायरीत काय केलंय? J घेतलंय. बाकीचं नंतर बेड, एंग, बाकीचे पुढचे असेच तसे. ओके. मग या 2 मध्ये पुन्हा कोणतं अक्षर अगोदर येतंय? तर P आधी येतंय. मग इथं P घेतलं, पुन्हा बाकीचं जशाच तसं. इथं काय केलं? शेवटच्या पायरीमध्ये T घेतलंय. म्हणजे काय केलं त्यांनी? प्रत्येक पायरीमध्ये काय केलंय? ABCD नुसार शब्द मांडत चाललेत. आणि इथं शब्द पहिला घेतायत, पुन्हा काय करतायत? दुसरा शब्द त्याच्या अगोदर घेतायत, तो शब्द पुढे जातोय. तिसरा शब्द त्याच्या अगोदर घेतात, ते शब्द पुढे जात आहेत. ओके, एवढी सिंपल मांडणी आहे. मग आपल्याला खाली इनपुट काय दिलंय ते बघूया. इनपुट काय दिले आपल्याला? पिन, रॉप, मॅन, किट. आवश्यक आउटपुट मिळवण्यासाठी किती पायऱ्यांची आवश्यकता आहे? आवश्यक आउटपुट मिळवण्यासाठी किती पायऱ्यांची आवश्यकता आहे असं आपल्याला विचारलंय. आउटपुट काय होतं आपल्याला काय बघायचंय? P, R, M आणि K. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर सुरू होणारा शब्द कोणता आहे? K आहे. पहिल्या याच्यात काय होईल? K पासून सुरू होईल. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे? M आहे. ओके. तिसरा कोणता आहे? P आहे. आणि चौथा कोणता आहे? R आहे. किती मांडण्या त्याच्यामध्ये हे होईल आपली? 4 मांडण्यामध्ये. मग कुठे ऑप्शन 4? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4. मांडणी करून दाखवू तुम्हाला कशी होईल बघा. किट, किट झालं की पुन्हा हे असंच राहील. पिन, रॉप, मॅन. काय? पिन, रॉप आणि मॅन. ओके. ही झाली पहिली पायरी. काय झाली? पहिली पायरी. दुसरी पायरी काय होईल पहा? मॅन, बाकीचं जशाच तसं किट, पिन, ओके, रॉप. ओके. त्याच्यानंतर तिसरी पायरी काय होईल? पी वरून आहे की नाही? पिन, बाकीचं जशाच तसं मॅन, किट आणि रॉप. चौथी पायरी काय होईल? रॉप, पिन, मॅन आणि किट. किती पायऱ्या झाल्या? 4 पायऱ्या झाल्या. 4 पायऱ्या आलं आपलं उत्तर अगोदर आलं होतं 4 पायऱ्या. म्हणजे जर तुम्ही सराव केला ना मित्रांनो तर हे इनपुट आउटपुट काहीच नाही हो, काहीच नाही. इथं सगळं दिलेलं असतं, तेच आपल्याला माहितीचं विश्लेषण करायचं. फक्त काय दिलं वरचं वाचायची गरज नाही. डायरेक्ट संख्या बघा. काय केलंय? इनपुट काय केलंय पहा. इनपुट काय केलंय पहा. इथं ही संख्या होती, इथं ही संख्या आहे, ही संख्या, ही संख्या. यांचं काय केलंय पहा. या संख्यांची बेरीज 13 आली पहा. 4 आणि 3 किती? 7. 7 आणि 2 9. 9 आणि 4 किती? 13. संख्यांची बेरीज 13 केली. इथं सुद्धा काय केलंय? 6 आणि 1 7. 7 आणि 4 किती? 11. 2 आणि 3 5. 5 आणि 8 किती? 13. 13 आणि 4 17. ओके. इथं काय केलंय? 3 आणि 4 7. 7 आणि 6 13. 13 आणि 2 15. संख्येची काय केली? बेरीज केली. पुन्हा दुसऱ्या पायरीत काय केले बघा बरं. 1 आणि 3 4. 1 आणि 1 2. 1 आणि 7 8. 1 आणि 5 6. ही झाली दुसरी पायरी. आता तिसऱ्या पायरीमध्ये काय केले पहा. संख्या याच आता 4 2 8 6. इथं सुद्धा पहा 4 2 6 8 किंवा 8 6. फक्त इथं काय केलंय?
चढत्या क्रमाने मांडणी केली. काय केलंय? चढत्या क्रमाने मांडणी. चढत्या क्रमाने काय केली? मांडणी केली. कोणत्या स्टेपमध्ये, कोणत्या पायरीमध्ये? तर पायरी 3 मध्ये. तोपर्यंत काय केलंय? अंकाची बेरीज केली. मग इनपुट आपल्याला इथं दिलेलं आहे. काय होईल इनपुट? अंकाची बेरीज करायची. अंकाची बेरीज 6 अधिक 8 किती होईल? 14. 14 आणि 2 16. 16 आणि 4 किती? 20. म्हणजे या ठिकाणी 20 होईल. ही झाली पहिली पायरी. इथं काय होईल? 9 आणि 4 13. 13 9 आणि 4 13. 13 आणि 3 किती? 17. ही झाली दुसरी पायरी. तिसरी पायरी काय होईल? 7 आणि 8 15. 15 आणि 4 19. 19 आणि 2 किती? 21. इथं काय होईल? 6 अधिक 6 12 आणि 7 आणि 7 14. 12 अधिक 14 बरोबर काय होईल या ठिकाणी? 26. ही काय झाली पहा? पहिली पायरी झाली. दुसरी पायरी काय होईल आपली? पुन्हा अंकाची बेरीज एक नाही. 2 1 आणि 7 किती? 8. 2 आणि 1 किती? 3 आणि 6 अधिक 2 किती? या ठिकाणी काय होईल? 8 होईल. ओके. मला वाटतं आपली कुठेतरी बेरीज चुकलेली आहे. बेरीज आपण पुन्हा एकदा करूया. 6 आणि 2 किती? सॉरी 6 अधिक 8 किती? डबल करू आपण पहिल्यापासून, काही हरकत नाही. ठीक आहे. 6 अधिक 8 14. 14 आणि 2 16. 16 आणि 4 किती? 20. ओके. 9 4 आणि 9 किती? 13. 13 आणि 3 किती? या ठिकाणी 16. हा इथं आपण मला वाटतं 17 लिहिलं होतं. 16. इथं काय होईल? 7 आणि 8 15. 15 आणि 4 19. 19 आणि 2 किती? 21. इथं काय होईल? 6 अधिक 7 आणि 6 अधिक 7. 13 आणि 13 किती? 26. ओके. पुन्हा दुसऱ्या स्टेपमध्ये काय होईल? ह्या अंकाची बेरीज 2 आणि 0 किती? 2. 1 आणि 6 किती? 7. 2 आणि 1 किती? 3 आणि 2 आणि 6 किती? 8. आणि तिसरी स्टेप काय राहणार आहे आपली? तिसरी स्टेप राहणार आहे या संख्यांची काय? चढत्या क्रमाने मांडणी. मग चढत्या क्रमाने मांडणी केली तर पहिली संख्या कोणती येईल? 2 येईल. त्याच्यानंतर कोण येईल? 3 येईल. त्याच्यानंतर कोण येईल? 7 येईल. आणि त्याच्यानंतर कोण येईल? 8 येईल. आणि आपल्याला विचारलंय काय? पायरी 3 मधील डाव्या टोकापासून तिसरी संख्या. पायरी 3 हे डावं टोक, तिसरी संख्या विचारलंय. पहिली, दुसरी आणि तिसरी. तिसरी संख्या किती आली आपली? 7 ही तिसरी संख्या आली. कुठे ऑप्शन 7? बघू आपण खाली जाऊन ऑप्शन 7 कुठे? या ठिकाणी पहा 4 नंबरला आपल्याला ऑप्शन क्रमांक 7 दिलेला आहे. काय अवघड आहे का? अवघड आहे का इनपुट आउटपुट? अरे काहीच अवघड नाही, फक्त तुम्ही समजून घ्या, प्रॅक्टिस करा. ओके. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो. आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव आणि महाराष्ट्रामधील सर्वात दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला काय काय भेटेल पहा. तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीच्या 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. त्या सुद्धा कशा भेटतील? उत्तरासहित भेटतील. आन्सर की सहित तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या प्रश्नपत्रिका दिल्या जातील. ओके. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तलाठी भरतीसाठी अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. या नोट्स एवढ्या डिटेल्समध्ये मित्रांनो, तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी स्टडी केला तरी तुम्ही तलाठी भरतीमध्ये 180+ मार्क काय सहज घेऊ शकता. ओके. मग या ठिकाणी पहा कोणकोणत्या विषयाच्या नोट्स भेटतील. मराठी विषयाचे भेटतील, इंग्रजी विषयाचे भेटतील, गणित व बुद्धिमत्ताचे सुद्धा नोट्स भेटतील. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान आणि अर्थशास्त्र या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील? फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील. या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो पहा. फक्त या सगळ्यांची किंमत किती आहे? 150 रुपये किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही आज आपली ही टेस्ट सिरीज आपल्या नोट्स जर घेतल्या तर तुम्हाला ह्या फक्त आणि फक्त काय होणार आहे? 99 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. तुम्हाला आपल्या या नंबरवरती काय करायचं आहे? 99 रुपये गुगल पे करायचे, फोन पे करायचे आणि तुम्ही 99 रुपयाचे पे केले त्याचा काय करायचा? एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा? आपल्या व्हॉट्सॲपला, हाच नंबर आहे 96 89 14 16 30. व्हॉट्सॲपला तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो? तुम्हाला शेअर करायचा आहे.
तुमचा स्क्रीनशॉट शेअर झाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ओके, पुढचा प्रश्न पाहू. जर 6 5 बरोबर y 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती असेल. गणित सांगितलंय काय पहा, 6 5 सांगितलंय म्हणजे काय, 6/5 बरोबर y/20. तर आपल्याला y ची किंमत विचारलेली आहे. मग याचा काय करावं लागलं आपल्याला, तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार काय होईल, 6 गुणिले 20 छेदामध्ये काय होईल 5. 5 1 5 5 चोक 20. 6 गुणिले 4 बरोबर किती, 24. y ची किंमत किती आली, 24 आली. कुठे ऑप्शन 24, ऑप्शन क्रमांक 2 आहे 24. सिंपल, विषय संपला, विषय मिटला. ओके, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 काय विचारले पहा. एका व्यक्तीने 9,090 रुपयांना फ्रीज विकल्यामुळे त्याला -10 तोटा झाला, तर फ्रीजची खरेदी किंमत किती असेल. तोटा किती झालाय, -10 तोटा झालाय. ओके, आणि काय सांगितलं आपल्याला, फ्रीजची खरेदी किंमत आपल्याला काढायला सांगितली. मग समजा 100 रुपयाची जर वस्तू असेल, ती जर 10% तोट्या विकली तर ती किती रुपयाला विकावी लागेल, ती 90 रुपयाला वस्तू विकावी लागेल. मग या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, एक्स किमतीची वस्तू किती रुपयाला विकली त्याने, 9,090 रुपयाला. किती, 9,090 रुपयाला विकली. फक्त याचा काय करायचा आपल्याला, तिरकस गुणाकार करायचा. मग तिरकस गुणाकार या ठिकाणी काय होईल, 9,090 गुणिले काय होईल 100 छेदामध्ये काय होईल 90. ओके, मग या ठिकाणी काय होईल पहा, 90 1 90, 90 1 90 आणि इथं 90 1 90. असं जर केलं तर 11 उत्तर येईल का, नाही. जर या ठिकाणी डायरेक्ट पुढच्या 2 संख्याला भाग गेला तर यांच्यामध्ये काय घ्यायचा असतो, 1 0 घ्यायचा असतो. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस या छोट्या छोट्या मेजर चुका आपल्याकडून होतात, म्हणून परीक्षेमध्ये आपल्याकडून काय होतं, 1 मार्काला घोडा लागतो. ओके, मग 101 गुणिले 100 काय होईल, 101 जशाच तसे आणि 100चे पुढचे 2 शून्य काय होईल, 10,100 रुपये काय असेल त्या फ्रीजची खरेदी किंमत असेल. कुठे 10,100, ऑप्शन क्रमांक पहिलाच आहे 10,100. अतिशय सिंपल, अतिशय सोपं, अतिशय बेसिक. मला एका क्लासवाल्याचा फोन आला होता, नामांकित क्लास आहे. तो क्लासवाला म्हटला की सर तुम्ही काय करायचा, एवढ्या डीपमध्ये एवढ्या बेसिकमध्ये विद्यार्थ्याला शिकवत जाऊ नका, त्याच्यामुळे काय होतंय, पोरं आमच्याकडे क्लास लावायला तयार होत नाहीत. पोरं म्हणतात तिथं सगळं फुकाट शिकवतंय, मग आम्ही इकडे कशाला पैसे घालायचे नाही. तर असो, मी त्यांचं नाव सांगणार नाही, परंतु जर परत मला अशा प्रकारचा कॉल आला तर मी 100% तो कॉल रेकॉर्ड केला जाईल आणि रेकॉर्ड करून तो कॉल जसाचा तसा यूट्यूबला टाकला जाईल. हे मी त्या क्लासवाल्यांसाठी पण सांगतो आणि सगळ्यांसाठीच सांगतो. माझ्या मालकीचा मी मालक आहे. मला काय विद्यार्थ्यांना फ्री द्यायचं हे कोण ठरवणार आहे, माझा मी ठरवणार आहे. ओके, कुणी माझा मालक नाही. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू आपण. 7 नंबर काय सांगितलंय, ने एक घड्याळ 540 रुपयास विकले तेव्हा त्याला 10% तोटा झाला. जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा होती, त्यासाठी घड्याळ किती रुपयाला विकले. काय केले पहा, ने एक घड्याळ 540 रुपयास विकले तेव्हा त्याला काय झालंय, 10% तोटा झालाय. जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा होती, त्यासाठी त्याने घड्याळ ते किती रुपयाला विकायला पाहिजे असं आपल्याला विचारलंय. सिंपल तुम्हाला सांगतो, काहीच करायचं नाही. केवढ्याला विकले, सुरुवातीला 540 ला विकले, जशाच तसे 540 घ्या. छेदामध्ये काय घ्यायचं, तोटा किती झालाय त्याला, 10% तोटा झालाय, बरोबर की नाही. 10% तोटा झालाय, मग काय करायचं, 100 वजा 10 म्हणजे किती, 100 रुपयाची वस्तू जर 10 तोटा विकली तर केवढ्याला विकावं लागेल, 90 रुपयाला. छेदामध्ये 90 घ्या, बरोबर. काय करायचं, पुढे आपल्याला काय सांगितलंय, 20% नफा व्हावा अशी इच्छा होती, त्यासाठी घड्याळ किती रुपयाला विकावे, घड्याळ किती रुपयाला विकावं लागेल, X रुपयाला. ते तर आपल्याला काढायचं की नाही. आणि किती टक्के नफा, 20% नफा. मग जर 100 रुपयाची वस्तू 20% नफा केला तर ती किती रुपयाला विकावी लागेल, 120 रुपयाला. फक्त एवढी मांडणी करा. मांडणी पुन्हा एकदा सांगतो, 540 रुपयाला वस्तू एक विकली तेव्हा काय झालंय, 10% तोटा झालाय, म्हणजे 100 रुपयाची वस्तू केवढ्याला विकावं लागेल, 90 रुपयाला. मग 540/90 नंतर काय, विक्री किंमत किती आहे, X आहे. छेद काय करायचं, 20% नफा व्हावा अशी अपेक्षा आहे, मग 120 घ्यायचं. 100 अधिक 20 किती, 120. ओके, तिरकस गुणाकार. मग याचा तिरकस गुणाकार काय होईल पहा, 540 गुणिले 120 छेदामध्ये किती, 90.
शून्य शून्य काय होईल, कट होईल, 9 एक 9, 9 सक किती 54, 12 सक किती 72, पुढचा शून्य जसाच तसा किती 720 रुपये. कुठे 720 ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 2 आहे या ठिकाणी 720. विषय संपला. चला पुढचं गणित पाहू. 8 नंबर काय सांगितलंय, एका वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये व विक्री किंमत 30 रुपये आहे, तर व्यवहारातील शेकडा तोट्याचं प्रमाण काढायचंय. आता या ठिकाणी तोटा किती झालाय तो आधी काढावा लागेल. मग तोटा काय आहे, 50 रुपयाची वस्तू होती 30 रुपयाला विकली, मग 50 वजा 30 तोटा किती झालाय 20 रुपये काय झालं या ठिकाणी तोटा झालाय. आणि आपल्याला काय विचारलंय, शेकडा तोटा किती असं विचारलंय. मग सिंपल आहे, 50 रुपयाला किती रुपये तोटा झालाय, 50 रुपयाला 20 रुपये तोटा झालाय. तर आपल्याला विचारलंय 100 रुपयाला किती तोटा होईल असं आपल्याला विचारलंय. तिरकस गुणाकार काय होईल, सॉरी 100 गुणिले काय होईल 20 छेदामध्ये काय होईल 50. ओके, मग या ठिकाणी 50 एक 50, 50 जुने काय 100, 2 गुणिले 20 बरोबर किती या ठिकाणी 40. कुठे 40% तोटा, ऑप्शन क्रमांक 2 40 दिलेला आहे. विषय संपला. सिंपल मांडणी. चला अवघडात शिरायचंच नाही आपल्याला. जर गणित सोपं विचारलं असेल तर आपण का अवघडात शिरायचं. काय विचारलंय, जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर त्या टेबलाची खरेदी किंमत काय असेल असं सांगितलंय. काय 720 रुपयाला विकल्यामुळे काय झालंय 20% नफा झालेला आहे. मग समजा 100 रुपयाची वस्तू काय 120 रुपयाला विकली, 20% नफा झाला की नाही, बरोबर. तर किती रुपयाची वस्तू 720 रुपयास विकली, याचा काय करायचा तिरकस गुणाकार होईल. काय होईल तिरकस गुणाकार, 100 गुणिले 720 छेदामध्ये काय होईल 120, शून्य शून्य काय होईल कट होईल, 12 एक 12, 12 सक किती 72, 100 गुणिले 6 बरोबर किती 600. खरेदी किंमत किती होती 600 होती. कुठे ऑप्शन 600, ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 600 दिलेलं आहे. ओके चला पुढचा प्रश्न 10 नंबर. राघवने 2500 रुपये किमतीची सायकल 2000 ला विकली तर त्याला शेकडा तोटा किती झाला. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो. ओके धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र.